अकोल्यातील कोटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी कमी, शहरात आता 5 दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा महापालिकेचा निर्णय. नाशिकच्या येवल्यात 4 दिवसांआड पाणीपुरवठा. येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलाव टप्पा क्रमांक 2 मध्ये पालखेडच्या आवर्तनातून कमी पाणी मिळाल्यानं येवला नगरपालिका प्रशासनाचा निर्णय. लातूरच्या तांडा वस्तीवरील महिलांची पाण्यासाठी पायपीट. नियोजनाअभावी नळाला पाणी नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना हातपंपावर रात्रभर जागण्याची वेळ. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम. लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी एकत्र. शक्तीपीठ महामार्गाची मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आल्या पावली परत जावं लागलं. आमदार अर्जुन खोतकर यांची मंत्री आशिष जयस्वाल यांच्याशी फोनवरून बातचीत. जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या सखोल चौकशीची मागणी केली. जयस्वाल यांच्याकडून तात्काळ चौकशीचं आश्वासन. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन. जत आणि कवठे महांकाळसाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात येणार. राज्य शासनाकडून अधिसूचना प्रसिद्ध. धुळे महानगरपालिकेतील IAS दर्जाचा आयुक्त नेमा. माजी आमदार अनिल गोटे यांची मागणी. गोटेंच्या आरोपांची महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी गांभीर्यानं दखल घेतली. केस गळतीनंतर आता नखगळतीचा प्रकार समोर. अकोला आणि बुलढाण्यातील नागरिकांच्या तपासणीसाठी आरोग्य पथक गावात. ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. बनावट जन्म दाखल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आवाज उठवल्यानंतर परळीचे महसूल प्रशासन खडबडून जागं. चुकीचे कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 14 जणांविरोधात गुन्हे दाखल. नागपूरच्या चंद्रशेखर कोहाड या कामगाराला 314 कोटी 76 लाखांचा इन्कम टॅक्स भरण्याची नोटीस. कोहाड यांनी 2011 ते 2012 आणि 2015 ते 2016 या काळात 42 कंपन्यांसोबत कोट्यावधींचे व्यवहार केल्याचं नमूद. बँक सध्या बंद पडल्यानं कोट्यावधींच्या व्यवहाराचं गूढ कायम. आपले सरकार पोर्टवरील सेवा देताना दिरंगाई केल्यास विभाग प्रमुखांना दर दिवशी 1000 रुपये दंड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विविध सामाजिक क्षेत्रांची वॉर रूम बैठक. भंडाऱ्यातील 2 महिला खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर. सुशिकला आगासे यांना सायकलिंग प्रकारात तर ज्योती गेडेरिया यांना पॅरा सायकलिंग प्रकारासाठी पुरस्कार. परभणीच्या दैठणा माळसोन्ना रस्त्यावर भीषण अपघात. टिप्परच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. अकोला मंगरुळपीर महामार्गावर सुसाट मालवाहू वाहनाचा थरार. वाहनाच्या पाठीमागे दोरी निसटल्यानं 40 ते 50 फूट दोरी अडकून होती. यामुळे या मालवाहू वाहन चालकाचा निष्काळजीपणा समोर. पुणे सातारा महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी. महामार्गावर चालत्या कारच्या खिडक्यांमधून बाहेर निघून कारमध्ये सुरू असलेल्या गाण्यांवर डान्स करत तरुणांचा धिंगाणा. बुलढाण्यातील देऊळघाट गावात 2 गटात राडा. क्षुल्लक कारणावरून 2 गटात हाणामारी. 6 जण गंभीर जखमी. जखमींविरोधात भाजप युवा तालुका अध्यक्ष नंदू लवगे यांचाही समावेश. धाराशिव शहरात कारनं अचानक पेट घेतला. फोर्ट पिगो कंपनीच्या या कारच्या इंजिनला आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलानं नागरिकांच्या मदतीनं आग विझवली. पुणे नाशिक महामार्गावर पेठ हद्दीत भाजीपाला प्रोसेसिंग मॉलला आग. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह मॉल आगीत जळून खाक. परिसरात धुराचे लूट. घरातील वीज पुरवठ्याच्या तारांमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं आग. जीवितहानी टळली मात्र घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक. भंडाऱ्याच्या गुंथाऱ्यामधील घटना. नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी अज्ञातांसह 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल. संशयितांमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या सेनेचे कार्यकर्ते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश. तर 31 जणांना पोलिसांकडून अटक. नाशिकच्या सातपीर दर्गा अतिक्रमण प्रकरणी दगडफेक करणारे एकूण 31 संशयित पोलिसांच्या ताब्यात. त्यातील 16 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.